आपल्या मनाला दुःख का होतं आणि जेव्हा आपल्या मनाला दुःख होतं तेव्हा आपल्याला एखादी शारीरिक पीडा होते, शरीराला त्रास होतो, मग कुठंतरी आजारपण असं काही ना काहीतरी होत असतं. तर आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी आणि मनात कुठलेही विचार येऊ नये यासाठी काय करायचं आहे तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती येते आणि तुम्हाला ब्लेम करून जाते की तुम्ही असं केलं, तू तसं केलं, किंवा काही कारण नसताना आपल्याला बोलून जाते आणि मग आपल्या मनाला खूप त्रास होतो. हे जे विचार आहे हे सारखे सारखे तुम्हाला तेच 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 विचार येतात की हा मला असं बोलला, हिने मला तसं केलं, हिने मला असं वागवलं. तर त्यामुळे काय होतं, आपल्यालाच त्रास होतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये कुठले विचार घ्यायचे, कुठले विचार सोडायचे हे आपण ठरवायचं आहे, हो की नाही? कारण काय होतं, जेव्हा आपण हे विचार मनात आणतो की नाही, तर तेव्हा आपल्यालाच त्रास होतो आणि आपल्याला मनाला तर त्रास होतोच आणि मनाला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्या शरीरालाही त्याचा त्रास होतो आणि मग ओघाने काय होतं ते सगळं आपल्याला भोगावं लागतं. त्याच्यासाठी काय करायचं, अगदी छोटेसे 2 उपाय सांगते तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण करायचं आहे. तुमची कुठलीही इष्टदैवत असू देत, म्हणजे जसं माझी स्वामी समर्थ आहे, तर श्री स्वामी समर्थ असा जप करा. कुणाची गणपती बाप्पा असेल, कुणाची गजानन महाराज असतील, असे वेगवेगळे इष्टदैवत तुमच्या ज्या असतील त्यांचा जप एक माळ रोज करा. दुसरी गोष्ट, आपल्या मनाला आपल्याला फसवायचं आहे. मग आता ते कसं फसवायचं बघा. जेव्हा तुमच्या मनात असा विचार येतो की नाही, तेव्हा मनाला सांगायचं आहे, बाबा रे, मला आत्ता हा विचार नको आहे, हा विषयही नको आहे, मला आत्ता वेगळं खूप महत्त्वाचं काम आहे आणि नंतर अर्ध्या तासाने मला याची आठवण करून दे. बघा तुम्ही, अर्ध्या तासाने परत तुम्हाला तोच विचार येईल, परत तोच विषय तुमच्या मनात येईल आणि असंच करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या मनाला आपण फसवू शकतो, याची मी खात्री देते तुम्हाला आणि तुम्ही बघा हे करून. तसं होतं. परत अर्ध्या तासाने आल्यावर परत त्याला म्हणायचं, नाही मला दुसरं काम आहे. कारण आपलं मन काय करतं माहिती आहे का, तुम्हाला ज्याचा त्रास होतो ना, त्याच 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 गोष्टी तुम्हाला त्या आठवण करून देत असतं, की बघ त्याने असं केलं, बघ त्याने तसं केलं, हे अशी वागले. तुम्हाला त्याच गोष्टी सारख्या आठवणार. चांगल्या गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला आठवतच नाही आणि म्हणूनच आपल्या मनाला आपल्याला फसवायचं आणि त्याला सांगायचं, आता नाही मला हा विषय पाहिजे. हा विचार जो आहे, हा विषय जो आहे, आपण नंतर निवांत मी जेव्हा असेल तेव्हा बोलूया. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं मन शांत होईल. तुम्ही दुसऱ्या कामांमध्ये लागाल. दुसऱ्या कामात आपलं मन गुंतलं की आपल्यालाही फ्रेश वाटेल आणि फ्रेश वाटलं की आपल्या हातनं कामं जास्त चांगली होतात. त्याच्यामुळे आपल्या मनाला कसं फसवायचं, तर अशा प्रकारे तुम्ही मनाला फसवा. सगळ्यात महत्त्वाचं, नामस्मरण करा. जेव्हा नामस्मरण चालू करता तेव्हा पहिल्यांदा असेच विचार तुमचे येतात. ते विचार येऊन जाऊ देत. ते विचार आल्यानंतर एक क्षण असा होतो की तुम्हाला फक्त नामस्मरणाची गोडी लागते. दुसरे कुठलेही विचार तुमच्या मनात येत नाही. चला तर मग हे नक्की करून बघा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय ते केल्यानंतर. त्याचा फायदा तुम्हाला किती होतोय.